वेट लॉस करताय आणि ब्रेकफास्टसाठी काय बनवायचे कळत नाही, तर आजची ही रेसिपी आहे तुमच्यासाठी. ज्वारी आणि नाचणीच्या पिठाची मिक्स अशी इडली. तर बनवायला अगदी सोपी. मी दाखवल्या प्रमाणात जर तुम्ही बनवली तर तुमची इडली पण एकच नंबर होईल, याची गॅरंटी मी देते. तर काय करायचं, सगळ्यात पहिले 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी नाचणी आणि 2 वाटी रवा घालायचा. रवानं आपल्या इडलीला छान असं फुगवतं, म्हणजे इडली पण खायला टेस्टी लागते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोडणी घालून घ्यायची, चवीनुसार मीठ आणि त्याच्यानंतर थोडासा चिमूटभर सोडा, वरून कोथिंबीर घालायची आणि आपल्या इडली पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं. वरून थोडेसे काजू वगैरे लावायचे आणि त्याच्यानंतर ना 10 ते 15 मिनिटामध्ये आपली इडली छान अशी स्टीम होते. स्टीम झालेली इडली चाकू किंवा टूथपिक किंवा चमच्याने तुम्ही चेक करून बघू शकता. जर चमच्याला वगैरे हे पीठ चिकटलं नाही तर आपली इडली ते परफेक्ट अशी बेक झालेली असते. तर अशा प्रकारची इडली तुमच्या लहान मुलांना किंवा तुमच्यासाठी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यानंतर ना आज मला समर्थाचे सॉफ्ट टॉईज क्लीन करायचे होते, मग तेच मशीनला लावून दिले. ते पाहिल्यानंतर ना तिची तिसरं रड चालू होती की मम्मा माझे टॉईज मला परत दे. पण कसं बसं तिला समजावलं आणि त्याच्यानंतर ना मग आज तिला म्हटलं चल माझी मदत कर, कारण घरातला हे घरभर पडलेला पसारा असतो ना खेळण्यांचा, हा भरायलाच इतका जास्त वेळ जातो. पण आज तिने माझी मदत केली आणि त्याच्यानंतर ना खूप बऱ्याच दिवसांनी असं मला वाटत होतं, खूप थकल्यासारखं फील होत होतं, कारण समर्थाने रात्री बराच वेळ जागवलं होतं आणि ना ऑफिसचं काम पण कमी होतं. म्हटलं चला आज ना स्वतःसाठी थोडासा वेळ काढूया, म्हटलं थोडा वेळ दुपारची झोप घेऊया. लास्ट टाइम कधी झोप घेतली आहे दुपारची आठवतसुद्धा नव्हतं, कारण एवढ्यात इतकं बिझी शेड्यूल चालू आहे ना की बस. मग काय ऑफिसमध्ये सांगितलं की 2 तास मी अवेलेबल नाही आहे आणि मला माहिती होतं समर्थ 2 तास उठणार नाही आहे. मस्त अशी झोप घेतली. झोप झाल्यानंतर खूप भारी फ्रेश वाटत होतं. मग ऑफिसचं काम करून घेतलं आणि इव्हिनिंगच्या टाईमला ना समर्थाला घेऊन खेळायला गेले. खेळून घरी आल्यानंतर ना संध्याकाळ झाली होती. मग काय मस्त भीमसेनी कापूर वगैरे लावला. तर असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. फॉलो